नमस्कार. आज ना आपण दह्यापासून चॉकलेट फ्लेवरचा असा मस्त असा पदार्थ पाहणार आहोत. आपल्याला दह्यापासून फक्त ताक किंवा लस्सी, हे श्रीखंड हेच पदार्थ माहिती असतात. पण आज आपण एक आगळा वेगळा पदार्थ पाहणार आहोत. बेंगॉलीच आहे, पण आपण पण असे पदार्थ केले गेले पाहिजेत. मुलं खूप आवडीनं खातात. बाहेर जाऊन खाण्यापेक्षा ना घरचं हायजेनिक खाल्लेलं कधीही चांगलं. आणि हा पदार्थ लहानांना तर आवडतोच आवडतो, पण मोठ्यांना पण तितकाच आवडणार आहे. दह्यामध्ये प्रोटीन असतं भरपूर, त्यामुळे घरामध्ये सगळ्यांनी खाल्लं गेलं पाहिजे. तर हा पदार्थ कोणता आहे तो आपण पुढे पाहणारच आहोत. तर व्हिडिओ जरा तरी तुम्हाला थोडा जरी आवडला ना, तर एक लाईक कमेंट करायला विसरू नका, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर इथं ना आपल्याला दही लागणार आहे. तर इथं मी 2 मोठ्या वाट्या दह्याच्या घेतलेल्या आहेत. दही कोणतंही असो, घट्ट पातळ कोणतंही चालेल, कारण ह्याचा आपल्याला चक्काच बनवायचा आहे. तर एखाद्या रुमालामध्ये ना हे असं दही आपल्याला 2 तासासाठी बांधून ठेवायचं आहे. म्हणजे काही पाणी असेल ना तर खाली निघून जातं आणि आपल्याला छान चक्का मिळून जातो. तर दही जास्त आंबट नाही घ्यायचं, थोडंसं कमी आंबटच घ्यायचं, कारण पुढे आपल्याला साखर थोडीशी कमी वापरावी लागेल. त्यामुळे थोडंसं दही फ्रेश ताजं घ्यायचं आहे. आणि थोडं आंबट असेल तर थोडी साखर जास्त वापरून केला तरी हा पदार्थ चांगला आहे. त्यामुळे हे थोडं 2 घंट्यासाठी आपण असंच बांधून ठेवूयात एका चाळणीमध्ये, किंवा असं लटकूनही ठेवू शकता तुम्ही. आता दुसऱ्या एका कढईमध्ये ना आपण 1 ग्लास दूध घेतलेलं. तर तुम्ही ना कोणत्याही फ्लेवरचं बनवू शकता. तर इथं ना मी एक अर्धी वाटी साखर आणि चॉकलेट वापरणार आहे दुधामध्येच. तुम्ही इथं व्हॅनिला एसेन्सही वापरू शकता किंवा वेलची पावडरही वापरू शकता. तर मी इथं चॉकलेट फ्लेवरचं बनवणार आहे. तर 5-6 असे चॉकलेट होते माझ्याकडे, तेच वापरणार आहे. छान लागतं हे चॉकलेट फ्लेवरचं, टेस्ट देतं आणि मुलांना खूप चॉकलेट आवडतात. त्यामुळं आपल्याकडे चॉकलेट पण शिल्लक असतं. तर हे चांगलं आपल्याला दूध अर्धं होईपर्यंत, म्हणजे चांगलं घट्टसर कंडेन्स मिल्कच बनवायचं आहे आपल्याला याचं. तर रेडीमेड कंडेन्स मिल्क वापरण्यापेक्षा ना तर असं बनवून वापरलं ना तर कधीही चांगलं. आपलं घरचं फ्रेश छान होऊन जातं. जर तुम्हाला हे दुधाची प्रोसेस करायचीच नसेल तर इथं तुम्ही मँगो पल्पही वापरू शकता. म्हणजे आंब्याचा गरही डायरेक्ट मिक्सरला बारीक करूनही तुम्ही याच्याऐवजी, या दुधाच्या ऐवजी वापरू शकता. पण हे पण छान लागतं. तर आता बघा, छान असं घट्टसर कंडेन्स मिल्क तयार झालेलं आहे. तर हे काय करायचं आहे, आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे. थंडच वापरायचं, गरम वापरायचं नाही. नाही तर मग आपल्याला पुढं दह्यामध्ये वापरायचं आहे, त्यामुळे दही फाटू शकतं. त्यामुळे हे थोडंसं आपल्याला थंड होईपर्यंत वाट बघावी लागणार आहे, कारण हे खूप गरम झालेलं आहे. तर 15 ते 20 मिनटं लागतं. तर आता तोपर्यंत काय करूयात, आपण एखाद्या डब्यामध्ये किंवा असं केकचं जे भांडं असतं ना त्याला तूप लावायचं किंवा तेल लावायचं आणि बटर पेपर टाकायचा. बटर पेपर नाही टाकला तरी चालतं, काही चिटकत नाही हे. तर ही तयारी करून ठेवायची आहे. तर आता बघा, हे छान बटर पेपर मी लावून घेतलेलं आहे. तर आता काय करायचं आहे, तर आपलं जे चक्का तयार झालेलं आहे, 2 घंटे होऊन गेलं, तर सगळं पाणी गेलेलं आहे त्याच्यामध्ये दह्यातलं. तर आता हे आपण एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेऊयात. इतपत हे घट्ट झालं पाहिजे. तर बघा, सगळं पाणी त्याच्यातलं निघून गेलेलं आहे. तर एवढं झालं आहे तेवढ्या दह्याचं. तर हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात सगळं असं. सगळं म्हणजे कपड्याला पण जास्त काही चिटकत नाही. अलगद सगळं असं निघलं जातं. एक पनीरचा प्रकार जसं असतं त्याच पद्धतीचं हे दही पण होतं. तर आता हे आपलं कंडेन्स मिल्क चॉकलेट फ्लेवरचं आता त्याच्यामध्ये आपण मिक्स करूयात. तर बघा, हे सगळं छान थंड झालेलं आहे आणि घट्ट पण बघा किती झालेलं आहे. पूर्ण दूध आटलेलं आहे त्याच्यामध्ये. पण थोडंसं असं पातळसर ठेवायचं, जास्त पण घट्ट होऊ द्यायचं नाही. वाटलं आपल्याला थोडं आणि घट्ट झालं आहे तर 1-2 चमचा दुधाचे इथं तुम्ही त्याच्यामध्ये टाकून थोडंसं पातळ करायचं. जास्तही पातळ नाही करायचं, मग परत ते आपले पुढचा पदार्थ नीट बनणार नाही. हा एक बेंगॉली पदार्थच आहे भापादोहीसारखा. तर तो आपण पण कधीमधी असा पदार्थ करून खाल्ला गेला पाहिजे. छान टेस्टी बनतो. तर आता बघा, आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे असं. कारण दह्याच्या थोड्याशा असं गोळे-गोळे झालेले असतात ना, ते एकदम सॉफ्ट सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपलं. आणि छान मिक्स केल्यानं थोडंसं फुलतं पण हे. तर बघा, सगळे त्याच्यातले गोळे-गोळे आपल्याला असे 2-3 मिनटं तरी लागतात हे मिक्स व्हायला. तर बघा, अशा पद्धतीनं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. कारण हे आता आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. तर आता हे आपण केक पात्रामध्ये
टाकून घेऊयात. इतपत पातळ होतं ते आणि जास्त पातळ होऊ द्यायचं नाही, नाहीतर ते छान आपल्याला वाफेवर शिजवता येणार नाही. तर बघा हे सगळं आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि तुमच्याकडे जर फॉईल पेपर असेल तर ते लावा. नाहीतर काय करायचं, एक कपडा थोडासा जाडसर असा मध्ये शिरणार नाही या पद्धतीनं झाकला तरी चालतो. कारण वाफेचं परत पाणी होऊन त्याच्यामध्ये जातं आणि ते नीट शिजत नाही. त्यामुळे या पद्धतीनं मी फॉईल पेपर लावून घेतलेला आहे आणि आता हे आपल्याला मीडियम गॅसवर छान भरपूर अशा वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. 20 ते 25 मिनटं लागतात. तर परत बघायचं, तर बघा या पद्धतीनं आपलं थोडंसं छान असं जाळीदार शिजलेलं आहे. तर आता हे आपण काय करूयात, थोडंसं पाणी झालं तरी ते निघतं पाणी आणि अलगद कडेचं बघा सुटलेलं पण आहे, छान शिजलेलं आहे. आता हे आपण फ्रीजमध्ये ठेवून मी आता काढलेलं आहे. थोडंसं 1-2 घंटे फ्रीजमध्ये ठेवायचं आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर बघा हे असं होतं. तर बघा बटर पेपर पण त्याला चिटकलेला नाही, छान निघलंय सगळं. तर अशा पद्धतीने हे आपलं तयार झालेलं आहे पदार्थ. तर आता इथं तुम्ही कापून वड्या करून खाऊ शकता. असंच थंड मस्त लागतं. या फ्लेवरचं नक्की करून बघा, चॉकलेट फ्लेवरचं छान लागतं. आणि आता याच्या आपण वड्या पाडून घेऊयात. वड्या पण छान पडतात. छान शिजल्यामुळं ना याचे काप पण छान पडतात. जर शिजलं नसेल ना तर त्याचे तुकडे तुकडे खूप पडतात. छान 20 ते 25 मिनटं शिजू द्यायचं, म्हणजे हा पदार्थ छान शिजला जातो आणि मस्त असा आपल्याला वड्या खाता येतात त्याच्या. या पद्धतीनं तुम्ही हा पदार्थ नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. अशा पद्धतीनं नक्की करून बघा. एक कमेंट, सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. भेटूयात अशा छान छान व्हिडिओ रेसिपीजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.